नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण या व्हिडिओमध्ये एका अशा व्यक्तीची मुलाखत घेत आहे जे आत्ताच जस्ट पोलीस भरती झालेले आहे. आता या मुलाखतीचा जर आपण एक ओव्हरव्ह्यू आढावा घ्यायचा म्हणलं तर आम्हाला तुम्हाला टोटल एक मॅप बनवून द्यायचा आहे, ज्याच्यामध्ये लेखीबद्दल आम्ही माहिती सांगू, ज्याच्यामध्ये आम्ही ग्राउंडबद्दल माहिती सांगू, माइंडसेटबद्दल माहिती सांगू आणि इतर काही गोष्टी ज्या पोलीस भरतीच्या रिलेटेड आहे आणि ज्या विद्यार्थ्याला माहिती असायला पाहिजे त्या सर्व गोष्टी आपण याच्यामध्ये कव्हर करणार आहोत. त्यामुळे या व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा. आज आपल्याबरोबर आहेत आकाश माने, ज्यांचं महाराष्ट्र पोलीसमध्ये सिलेक्शन झालेलं आहे. पहिले तर त्यांचं हार्दिक अभिनंदन महाराष्ट्र पोलीसमध्ये सिलेक्शन झाल्याबद्दल. आता तुमच्याबद्दल एक 4 गोष्टी आम्हाला सांगा. माझं नाव आकाश अजित माने. माझी आत्ता नुकतीच पिंपरी चिंचवड आयुक्तालय या ठिकाणी पोलीस भरतीत निवड झालेली आहे माझी. अच्छा, आता जर आपण पोलीस भरतीचा विचार केला तर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे 12वी झाल्यानंतर आपल्याकडे बरेच ऑप्शन असतात. आपल्याला इंजिनिअरिंगला जाता येतंय, फार्मसीला जाता येतंय किंवा थोडंसं ग्रॅज्युएशन करून एमपीएससी यूपीएससी या गोष्टी करता येतात. तर पोलीस भरतीच का, त्याच्यासाठी प्रेरणा आपल्याला कुठून मिळाली? पोलीस भरतीच का हे प्रेरणा म्हटलं तर मला पोलिसांचं ते जेव्हा काम करतात, पोलिसांचे लोक काम करण्याची पद्धत आणि वर्दी बघून असं लहानपणीच वर्दी बघायला अट्रॅक्शन वाटायचं. मग 10वी झाली की परत मी 10वीलाच ठरवलं होतं की आता आपण सुरुवातीला आर्मीत जायचं ठरवलं होतं. मग आर्मीत मी 10वी झाली, परत मी प्रयत्न चालू केला 10वी नंतर वय 11वी-12वीला गेलो. 12वी सायन्स केलं, कारण की आर्मी जेला जायचं म्हणतं सायन्स लागते, PCMC ग्रुप लागतो. म्हणजे आर्मी जीडी पहिला प्रेफरन्स पहिला प्रेफरन्स हा आर्मी जेडी साठी होता. पण तिथं 12वीला केली. 12वीत मला ते काय पळलो भरपूर, पण 12वीत माझा ग्रुपच क्वालिफाय झाला नाही. PCMC माझा ग्रुपच क्वालिफाय झाला नाही. आर्मी जीडी साठी काय रिक्वायरमेंट आहे का? कमीत कमी 60% पडली पाहिजे वगैरे असं काहीतरी? प्रत्येक विषयात 40% पाहिजे. अच्छा. मग ते ग्रुप क्वालिफाय न झाल्यामुळे मग सेकंड ऑप्शन आपला पोलीस भरती आला. सेकंड ऑप्शन हा पोलीस भरती आला. आर्मीसाठी पण प्रयत्न केले, पण परत म्हणलं आता ग्रुप क्वालिफाय झाला नाही, म्हणलं मग परत आता जरा त्यातून वयात पण जरा पुढे गेलो. मग परत म्हणलं एक शेवटची एक इच्छा होती आर्मीची द्यायची, म्हणून ट्रेड्समन मी दिले. आर्मी ट्रेड्समन म्हणजे ते जेडी नंतर दुसरं एक ट्रेड्समन समजलं मला, पण त्याच्यामध्ये झालं नाही. त्याच्या पण ते 21 नंतर 23 वर्षापर्यंत ट्रेड्समन असते. मग तिथं पण प्रयत्न केला. एक आर्मी रत्नागिरीला मी भरती दिली आर्मीची, पण तिथं पण काय मला ती जमलं नाही, मला रनिंग बसलं नाही. रनिंग मध्ये मी आउट ऑफ झालो. ती मला आणि पण प्रत्येक पोलीस भरती करणाऱ्याचं पोराचं स्वप्न पहिलं प्रेम हे आर्मीत असते. आता ठीक आहे, आता मी एवढा काय माइंडसेट बघितलं नाही पोलीस भरती करणाऱ्या मुलांचा. आता तुम्ही म्हणताय की पहिलं आर्मीसाठी प्रेफरन्स देते ते, जर त्याच्यातून वयातून बाहेर पडलो, 21 वर्षातून पुढे गेलो किंवा 23 वर्षातून पुढे गेलो की मग आपण पोलीस भरतीचा विचार करतो. पण काय लोक काय करतात की पहिलं पोलीस भरतीचं टार्गेट ठेवतात आणि परत प्लॅन बी ठेवतात की आम्हाला दुसरं काहीतरी करायचं त्याच्याबरोबर. आता मला एक गोष्ट सांगा की तुम्ही ज्यावेळी पोलीस भरतीचा विचार करायला सुरुवात केली, कदाचित वयाच्या 23व्या वर्षापासून पोलीस भरतीचा विचार करायला सुरुवात केली असेल, तर त्याच्यानंतर तुमच्या डोक्यात कुठला प्लॅन बी होता का की पोलीस भरती नाही झालो तर मी आता ही गोष्ट करेन, आणि प्लॅन बी ठेवणं गरजेचं आहे का? माणसानं प्लॅन बी ठेवायचा का? तसं तर पोलीस भरती हाच माझा बी प्लॅन होता. अच्छा, पोलीस भरती करणं हा माझा बी प्लॅन होता. फर्स्ट प्लॅन म्हणजे तसा प्लॅन बी पोलीस भरती करणाऱ्या पोरांनी ठेवला पाहिजे, पण माझा पोलीस भरतीमध्ये बी प्लॅन होता. कारण सुरुवातीला मला असं वाटायचं की चला काहीतरी आपण सरळ सेवा करूया, MPSC UPSC वगैरे, MPSC UPSC नाही पण MPSC तर करूया असं मला वाटत होतं. पण परत MPSC आपलं राज्यसेवा करायचं नंतर पहिलाच माझा तो ए प्लॅन होता. नंतरचा प्लॅन झाला बी प्लॅन, म्हणजेच पोलीस भरती होता. आता तुमचा जो प्लॅन चेंज झाला, आता ह्या प्लॅन चेंज होण्यामध्ये आता आपण म्हणलं पहिल्यांदा की MPSC सुद्धा तुमचं टार्गेट होतं किंवा सरळ सेवेच्या अंतर्गत जेवढ्या पण पोस्ट येतात त्याच्यामध्ये तुमचं टार्गेट होतं. तर त्याच्यातून पोलीस भरतीकडे शिफ्ट येण्याचं मेन कारण काय होतं? फायनान्शियल सिच्युएशन होती का? तुम्हाला असं वाटलं की पोलीस भरती थोडीशी सोपी आहे, पहिल्यांदा पोलीस भरती करतो, एकदा डिपार्टमेंटमध्ये गेलं, एकदा सिक्युरिटी मिळाली की मग तिथनं पुढं मी कुठल्याही परीक्षा देऊ शकतो? कुठलं तुमचं माइंडसेट होता याच्यामध्ये? माइंडसेट म्हणायला गेलं तर सुरुवातीला मी प्रयत्न केले, पण आता त्यांचा अभ्यासक्रम त्यांना परत मी त्याचा जरा अभ्यास केला की त्याचा सक्सेस रेशो त्याचा खूप कमी आहे. हो, बरोबर. आणि जागा असतात कमी आणि मुलं फॉर्म भरपूर येतात आणि प्रत्येकाचं आपण सर्वसामान्य खेड्यातील गावातले असल्यामुळे आपलं इंग्लिश एवढं जरा वीक असते. त्याला इंग्लिश ग्रामर ही सगळं त्याला एक्स्ट्रा क्लास लावायचे, परत लायब्ररी जॉईन करायची, लायब्ररीसाठी परत खर्च, परत लायब्ररी आता इथं जवळपास गावात पण लायब्ररी करून चालत नाही. जर केलंच तर मग आता सारखं गावात असले कसं आता हाय पर गावात लावा फोन, या कामाला जरा काहीतरी काम आहे, मग सारखे कामं लागतात.
त्याला गावात राहून चालणार नाही. मग दुसरं महत्त्वाचं, मग त्याला लायब्ररी मोठी लावली, पुण्यासारख्या ठिकाणी गेलं पाहिजे. आणि पुण्यासारख्या ठिकाणी जायचं म्हणजे आता घरची परिस्थिती हालाकीची असल्यामुळं तिकडे पण आपण पुण्याला जाऊ शकत नाही. आणि पुण्याला गेलं तर मागचं पण कोण बघाय नाही. घरची पण आपल्याला शेती आहे, घरी होतं, मागचं कोण बघाय नाही. आणि घरनं पण फायनान्शियल सपोर्ट पण भेटणार नाही. पुण्याला जायचं म्हणजे राहायला खायला, मेसचा, ट्युशनचा सगळा खर्च आला. मग ते सर्व विचार करून परत मी म्हटलं की राहू दे, आपण आजवर पहिल्यांदा आपण स्वतःच्या पायावर उभं राहूया आणि मग नंतर मग परत हळूहळू बाकीच्या परीक्षा देऊ. म्हणजे पहिला जर आपण अँगल बघितलं तर मग परिस्थितीचा अँगल होता की त्याच्यामुळे माघार घ्यायला लागले की आपण सोपी गोष्ट पहिल्यांदा करूया की ज्याच्यामध्ये जास्त खर्च होणार नाही, ही पहिल्या गोष्टीवर. आता तुम्ही सांगताना सांगितलं की घरची पण गोष्टी तुम्ही बघत होता, जसं की शेती झालं, हे झालं. तर आता जेव्हा तुम्ही पोलीस भरतीचा अभ्यास सुरू केला किंवा पोलीस भरतीची गोष्ट तुमच्या डोक्यामध्ये घेतली, त्यावेळी तुम्ही तुमचं टाइमचं मॅनेजमेंट कसं करत होता? कारण घरच्या पण गोष्टी हँडल करायच्या, त्याचबरोबर अभ्यास पण करायचा आहे, ग्राउंड पण बघायचा आहे. तर ह्या गोष्टी तुम्ही कशा हँडल केल्या? ग्राउंड आणि अभ्यास आता गावाकडे म्हटलं ती रेग्युलर रुटीन असतेच, जाणं जायचं. प्रत्येकाच्या पोराला ती बरोबरची शेड्यूल आखून ती कोणाला जमत नाही. म्हणजे आता त्यासाठी जर मॅनेजमेंट जर करायचं असेल तर त्याला मग सेपरेट अकॅडमी लावली पाहिजे. अकॅडमी जायला लागते, तिथं जाऊन लायब्ररी लावायची, लायब्ररीत जाऊन मग ती सगळं. आणि असं घरच्या पोरासनी ती जमत नाही रेग्युलर टाइम टेबल बनवायला जमत. आणि जरी बनवलं तर ते फॉलो अजिबात होत नाही. आणि कोणी पण मला सांगू होतो फॉलो म्हणून, अजिबात होत नाही कधीच फॉलो. जे केलं आणि काहीतरी समजा आता आपण गणिताला 1 तास वेळ दिलाय आणि मराठी सकाळचं घेतोय, मराठी घेतलं परत गणिताला जर मराठीबरोबर एक आहे, सकाळचं काही एवढं कामं नसतील, सकाळी राहिलं. पण आता आपलं मराठी घेतलं, मराठी वाचलं, ती बाजूला ठेवलं. परत आलं कुठं समजा गणिताचं आलं, मग गणिताला 2 तास दिले आपण. तेवढ्यात काय तेवढ्यात घरनं फोन येतो लगेच की काम आहे काय तर काम लागते. मग ती गणितात घेतलेलं असते, ती परत निमित्त उठायचं, जायचं आणि ती तेवढ्यात 1 तास गेलेला असतो. म्हणजे तुमचं असं कुठलं फिक्स टाइम टेबल नव्हतं? फिक्स टाइम टेबल. घरची कामं करून जेवढा वेळ राहतो त्या वेळामध्ये तुम्ही तेवढा अभ्यास केलेला आहे. आता जर तुमचं डेली शेड्यूल आपण बघितलं की सकाळी कुठली गोष्ट करायची, दुपारी कुठली गोष्ट करायची, संध्याकाळी कुठली गोष्ट करायची, किंवा अभ्यास कधी करत होता, ग्राउंड कधी करत होता आणि बाकीची कामं कधी करत होता, तर हे शेड्यूल तुमचं एक्झॅक्टली कसं होतं? शेड्यूल तसं म्हणायला गेलं तर सकाळी माझं शेड्यूल 6 वाजता चालू व्हायचं. 6 वाजता उठायचो, परत उठलं की परत ते ग्राउंड 6 ते 8 पर्यंत ग्राउंड असायचं. 6 ते 8 ग्राउंड झालं, ग्राउंडवरनं परत आणि ग्राउंड पण आपलं असंच की असं महत्वाचं असं मैदान नव्हतं. आपला आपला रोड, वांगी रोड आपला आहे तो चालू असायचा. रोडला स्ट्रेटलाच पळायचो. नंतर परत 8ला आलो घरी, त्यावरून वगैरे मग नाश्ता वगैरे करून डाएट खाऊन परत जायचं गावात. लायब्ररीच आपल्या ग्रामपंचायतीनं गावात लायब्ररीच केली होती. लायब्ररीला किती वाजता जायचं? लायब्ररीला एक्झॅक्टली 9 वाजता जायचं. ती शेड्यूल ठरलेलं असायचं. 9 ते 10 मराठी घ्यायचं. सगळ्यांना सकाळी माइंड सगळ्यांचा फ्रेश असतो. आणि ते कॅप्चर करण्यासाठी ती सकाळची 9, 10, 11पर्यंत जास्त असते. मग 1-2 तास 1 तास मराठी घ्यायचो. 1 तास, कारण की मराठी मला लय लागलं नाही घ्यायला कधीच, कारण की मराठी माझं पहिल्यापासून चांगलं होतं. त्यामुळे मराठीची मला एवढी गरज लागली नाही. माझं सगळ्यात वीक होतं म्हणलं तर गणित. त्यासाठी मला गणित 11ला जायचो. 11पर्यंत 9 ते 10 मराठी, 10 पासून परत जरा फ्रेश व्हायचं, ब्रेक घ्यायचा. कारण की कंटिन्यू अभ्यास कोण करू शकत नाही. आणि कंटिन्यू केलं तर नुसतं ती डोक्यात काय राहतच नाही. पण नुसतं आपण काय वाचतो ते पण आपल्याला कळत नाही. म्हणून प्रत्येकानं 5-10 मिनिटं तरी ब्रेक घेतला पाहिजे. मग परत 10 ते 11 झालं, 11 नंतर परत घ्यायचो. मग 11 ते 12:30, 1 पर्यंत गणित असायचं. कारण गणित वीक असल्यामुळे गणिताला मला जास्त टाइम द्यायला लागायचा. त्यामुळे गणित बेसिक, आणि गणितात एवढी बाब होती बेसिक पासून करायला लागायचं सगळं. त्यामुळे बेसिक पासून तयारी करायला लागली. त्याला 2 तास द्यायला लागलं गणिताला. आणि परत मग जीके काय सगळं तो वास्ट असते, ते कोणतं पण येऊ शकते. जीके आणि आपले चालू घडामोडी, जीके आणि चालू घडामोडी म्हणजे असं फिक्स असं त्याला पॅटर्न नाही. आता दिवसात तुम्ही असं स्पेसिफिक टाइम द्यायचा का की ते मला 1-2 तास चालू घडामोडी बघायचंच आहे, सकाळी मला पेपर वाचायचंच आहे, असं काय असायचं का? चालू घडामोडी असं एवढं काही एमपीएससी लेवलचं हे असं एवढं ह्याला हे नसते, हार्ड नसते. आतापासून भरती निघायच्या अगोदर वर्षभराची चालू केली पाहिजे, ह्याचं काय नसतंय. चालू घडामोडीला कधी वेळ दिला नाही, कारण की आता सर्वत्र सोशल मीडिया उपलब्ध झालाय. कोण पण प्रत्येकाच्या हातात मोबाईल प्रत्येकाच्या आहेच. त्यामुळे खास असं असं पेपर असं खास त्या चालू घडामोडीसाठी म्हणून न्यूजपेपर हे कधी आता वाचत आणि कोण वाचत पण, आणि त्याची गरज पण आता वाटत नाही. दुसऱ्या
त्याचा चालू घडामोडी इतर बातम्या इंटरेस्टिंग कोण असते ज्याला आता अभ्यास होऊन बाबा ठीक आहे जरा फ्री व्हायचं आहे म्हणून आपलं दुसऱ्या करायचं असतं त्यासाठी पेपर ठीक आहे. पण चालू घडामोडीलाच म्हणलं तर पेपरची गरज नाही. आता प्रत्येकाचा मोबाईल आहे, टेलिग्राम चॅनल आहे ती तिथे भरपूर मिळते. इंस्टाग्राम आहे, इंस्टाग्राम रील स्क्रोल केलं की अपडेटच्या कुठे ना कुठे रील येऊन जातेच आणि त्याचा पण फायदा होतोय, भरपूर फायदा होतो त्या गोष्टीचा. आणि त्याला घेऊनच मला एक प्रश्न विचारायचा होता की इंस्टाग्राम मुळात डाउनलोड केलं पाहिजे का? आता मी बरेच विद्यार्थी बघितले जे पोलीस भरती चालू केलं की पहिलं बटनाचा मोबाईल घेतात. होय, आता हे चुकीचं आहे का बरोबर आहे? कारण जर बटनाचा मोबाईल घेतला तर एक प्रकारे डिस्ट्रॅक्शन तुमचं होत नाही. पण जर तुम्ही स्मार्टफोन घेतला आणि इंस्टाग्रामवरती जर अभ्यासाचे पेजेस फॉलो केले तर तुमचं टाइमपास मध्ये सुद्धा अभ्यास होतो. हा, मग आता कुठली गोष्ट बरोबर आहे आणि कुठली गोष्ट चुकीची आहे आणि कुठली गोष्ट विद्यार्थ्यांनी केली पाहिजे? नाही तसं म्हटलं तर आता काय आता मोठमोठे इंटरव्ह्यू आता आपण आपला पोलीस शिपाई आहेत. आता एमपीएससी वाले UPSC वाले जे IAS IPS अधिकारी आहेत ते पण ते सुद्धा सांगतात मोबाईल पाहिजे असं त्यांच्याकडे अजिबात फोन नसतोय. मोठे मी आता मोठे इंटरव्ह्यू ऐकलेत त्यांच्याकडे बटनासकडे फोन नसतोय. असंच पाहिजे की फोन पाहिजे, नसला तरी पण अभ्यास होतो. ज्याच्यात करायचा धमक आहे तो नसला तरी करतो आणि मोबाईल असला तरी करतो. आणि मोबाईल जरी असला आणि इंस्टाग्राम आता डाउनलोड केलंच पाहिजे, नाहीच केलं पाहिजे ह्याच्याविषयी काय नाही. प्रत्येकाच्या ज्याच्या माइंडसेट आहे ज्याला त्याला करमणूक प्रत्येकालाच पाहिजे. सारखं अभ्यास करून म्हटलं तरी पण ते म्हणजे करण्याचा माइंडसेट असेल. हा, पण तुम्ही मोबाईल घ्या नाही तर काय पण घ्या, नसला तरी होतो आणि असला तरी होतो. अभ्यास ज्याला करायचा आहे, ज्याला घरची परिस्थिती जा नाही त्याला मोबाईल असू दे नाहीतर नसू दे. त्याचं काही इंस्टाग्राम उघडा, व्हॉट्सअप उघडा, त्याचा काही संबंध येत नाही. आता आपण ग्राउंड बद्दल बोलूया. ग्राउंड मध्ये कुठल्या गोष्टी तुम्ही करायचा? आता पहिलं तर सकाळी तुम्ही म्हणला जसं की सकाळी 5:30 तुमचं डेली शेड्यूल स्टार्ट व्हायचं. पहिला तुमचा सेक्शन आहे तो ग्राउंडचाच आहे. तर ग्राउंडमध्ये सकाळी तुम्ही काय करायचा आणि जर संध्याकाळी ग्राउंडवरती गेला तर संध्याकाळी काय करायचा? म्हणजे कुठल्या गोष्टीचं प्रॅक्टिस करायचा आणि कसं करायचं? सकाळी ग्राउंडला 6 वाजता येतो. 6 वाजता चालू केलं की पहिल्यांदा डेली आठवड्याचं रुटीन आमचं सगळ्यांचं ग्रुप होता. त्यामुळे सगळ्यांचं आमचं ग्रुपचं रुटीन ठरलेलं असायचं की सोमवारी बाबा काय करायचं. सोमवारी 2 किलोमीटर पळायचं. सोमवारी 2 किलोमीटर पळायचं. आणि आमचा रोड कसा आहे असा चढ उतारायचा आहे. त्या रोडचा फायदा एकदम सगळ्यांचा एकदम व्यवस्थित आणि असं ट्रॅकला भेटणार नाही एवढं बेनिफिट आम्हाला असं कधीच वाटत नाही की आम्हाला ग्राउंड नाही. म्हणजे सप्पईला पळण्यापेक्षा जर चढ उतारानं पळलं तर हार्ड पण गोष्टी येते त्या, सोप्या पण येते. म्हणजे प्रॉपर ओव्हरऑल तुमचं सगळं डेव्हलपमेंट होतं. आणि तिथं भरतीला गेलं म्हणजे पण असं काय नसतंय ना, ती एक्झॅक्टली असं नसतं की सर्कलच आहे आणि कुठं काही ठिकाणी सर्कल पण आहे आणि काही ठिकाणी स्ट्रेट पण आहे. त्यामुळे आणि इथं ग्राउंड आमचं इथलं ग्राउंड असल्यामुळं ते गावचं ग्राउंड असल्यामुळे ते ग्राउंड कसं आम्हाला वाटलं नाही की आम्हाला कधी ग्राउंड आहे. आणि ग्राउंड होतं ते आम्हाला शाळेने उपलब्ध करून दिलं होतं. त्यांचं न्यू इंग्लिश स्कूल कडेपुरतं ग्राउंड आहे. त्या ग्राउंडवर सगळे आम्ही जायचो, तिथं गोळा फेकायचो. गोळा फेक सकाळी सोमवार ते शनिवारपर्यंत रुटीन ठरलेलं असायचं. सोमवारी 2 किलोमीटर, परत मंगळवारी पण 2 किलोमीटर जायचो. 2 किलोमीटर जास्त आणि एवढं पण लयच व्यायाम करायला लागतो. सुरुवातीपासूनच हे लागतं काय नाही, फक्त त्याला कन्सिस्टन्सी पाहिजे, म्हणजे सातत्य त्यात पाहिजे. आता सातत्याला जर घेऊन पकडलं आपण तर काही लोकांचं कसं असतं की काही लोकांची थोडीशी फॅट असते, जरा थोडेसे तब्येतीने जास्ती असते ते, काही लोकांची तब्येत कमी असते. आता त्यांच्या केसमध्ये कदाचित ही गोष्ट वेगळी असेल, त्यांना कष्ट कदाचित जास्ती करायला लागेल. आता तुम्ही दिसताना पण फिट दिसताय पहिल्यापासून, त्यामुळे तुमच्यासाठी कदाचित ते सातत्यवाली गोष्ट बरोबर आहे. पण त्यांच्यासाठी थोडंसं एक्स्ट्रा कष्ट टाकायला त्यांना एक्स्ट्रा कष्ट म्हणलं तर त्यांनी फक्त पहिल्यांदा सुरुवात भरती लागली की लगेच चालू करून त्यांना चालत नाही. भरती आता होऊन गेल्या, पण पुढची भरती जर विचार करत असं पुढच्या भरती विचार केला आणि परत आता म्हटलं भरती येऊन परत चालू करेल तर तसं त्यांनी चालत नाही. त्यांनी आतापासून आताची भरती गेली, आतापासून सुरुवातीपासून त्यांनी चालू करावं लागते. तेव्हा त्यांची ती फॅट कमी 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 होत जळ जाते. मग त्यांना कंटिन्यू पाहिजे, लॉंग पळलं पाहिजे. त्यांनी कंटिन्यू रोजच्या रोज लॉंग पळलं पाहिजे. जोपर्यंत आपली फॅट कमी होत नाही तोपर्यंत कंटिन्यू लॉंग शिवाय त्याने पर्याय नसतो. म्हणजे ज्या लोकांचे 5 किलोमीटर तरी पळलं पाहिजे. जी तब्येतीने चांगली नाही त्यांच्यासाठी गोष्टी वेगळ्या आहेत त्या, आणि जी व्यवस्थित आहे ती पहिल्यापासून त्यांच्यासाठी गोष्टी वेगळ्या आहेत. ज्याची फॅट आहे तुम्ही म्हणलं सगळं ज्याची फॅट आहे त्या ज्या फॅटच्या व्यक्तीनं कधीच शॉर्ट पळून चालत नाही, त्याला शॉर्ट जमत पण नाही सुरुवातीला. त्याने कायमच लॉंगच पळलं पाहिजे माझ्या अंदाजाने. आणि मी बघतोय आणि तसं पोरांच्या फरक पण पडलेला आहे. कारण की माझे पण मित्र भरपूर आहेत, त्यांचे पण फॅट होत्या, पण त्यांनी पण तसंच केलं. आम्ही त्यांनी म्हणायचो सुरुवातीला की बाबा चल 2 किलोमीटर पळायला कशाला एवढं लांब पळतोय. पण आम्ही परत जेव्हा त्यांनी 2 किलोमीटर घेऊन निघालो तेव्हा आम्हाला कळलं की ह्याला फॅटमुळं त्याच्या दम पण तेवढाच आहे, आमच्या एवढंच आहे, सगळं आमच्या एवढंच आहे, फक्त त्याच्या फॅटमुळे त्याला ते जमना. फॅटमुळे मग त्याला आम्ही काय करायला लागलो, मग त्याला
सांगायला लागलो बाबा तू 5 किलोमीटर पळ, 5 किलोमीटर शिवाय तुला पर्याय नाही, 5 किलोमीटर पळायला लागायचं रोज कंटिन्यू 5 किलोमीटर 2 टाइम. फक्त फॅट बर्न होऊन मसल तयार बाकीच्यानं होण्यासाठी. काहीच करायचं नाही. फक्त पहिल्यांदा एकच काम आहे त्यानं की फक्त आपली फॅट बर्न करायची. हा, आता टाइम टेबलचा आपण विषय काढला की तुमचं टाइम टेबल ठरलेलं होतं. आता पहिला प्रश्न तर मला असाच विचारायचा होता की ग्राउंडसाठी तुम्हाला अकॅडमी लावली पाहिजे का? आता टाइम टेबलचा अँगल इथं आला म्हणून मी विचारतो की तुम्हाला जे टाइम टेबल दिलेलं होतं ते अकॅडमीनं दिलेलं का तुम्ही मुलांनी तयार केलेलं होतं? तसं सांगायचं म्हणलं तर अकॅडमी सुरुवातीला तरी आपल्याला काहीच माहित नसते, त्यामुळे त्यावेळी तर कोणतरी आपलं गुरु पाहिजे असतोय. त्यासाठी आपल्याला एक तर आपल्या गावची पोरं जे भरती झालेले आहेत त्यांनी आजवर भरती मारलेत, सिनियर पोरं, आणि ते काय आता ते भरती होऊन गेले त्यासनी पण काही एवढा वेळ नसतोय की तुम्हाला तुमचं ग्राउंड घेतील ते येऊन. मग त्यामुळे आपलं वैयक्तिक जर असलं की आणि एकटाच पाहायला लागलं की आपल्याला वाटतं मीच एकटाच करतोय. त्यापेक्षा मग सुरुवातीला माझ्या तर म्हणण्याप्रमाणे जे नवीन पोरं करते त्यांना सुरुवातीला ही अकॅडमी जॉईन केलीच पाहिजे. अच्छा, मग त्या अकॅडमी जवळ असं कोणती ग्राउंडसाठी जर सुरुवातीला अकॅडमी लावलीच पाहिजे, कारण की ती तिथं कोणतरी आपल्याला करून घेणार असलाच पाहिजे, कारण काहीच माहित नाही म्हणलं कुठून तरी सुरुवात केली पाहिजे, कोणीतरी सांगितलं पाहिजे की कुठून सुरुवात कर. आणि आपल्याला पोरं असल्यामुळे आणि एकटा पाहण्यात भ्रम उडतो. आपल्यापेक्षा पुढे एकदा अकॅडमीत गेले कॉम्पिटिशन मध्ये गेले कळतंय यायला आपण काहीच नाही, आपण काहीच नाही. आपल्याला आपल्यापेक्षा पण चांगले आहेत, आपल्यापेक्षा पाहणार आहेत. आणि त्यामुळे सुरुवातीला माहिती होतो आणि गणगण आपलं जर आपल्याला कळतंय की बस आता आपल्याला सगळं कळलंय तोपर्यंत अकॅडमी लावलीच पाहिजे. आता तुम्ही म्हणता की कळलं पर्यंत अकॅडमी लावली पाहिजे, म्हणजे तुम्ही शेवटी अकॅडमी सोडलेली होती का? नाही, अकॅडमी चालत होती ग्राउंडसाठी. ग्राउंडसाठी फक्त सोडली होती, ग्राउंडसाठी सोडलेली होती, अभ्यासासाठी अकॅडमी पाहिजेच. अच्छा, म्हणजे एकदा तुम्ही पहिल्यांदा ग्राउंडसाठी अकॅडमी लावली, एकदा गोष्टी समजल्यानंतर तुमचंच टाइम टेबल बनवलं. आणि सर पहिल्यापासून ओळखीचे असल्यामुळे आपल्या यशवंत अकॅडमीचे मिसाळ सर, कडेगावची यशवंत अकॅडमी सरांनी आम्हाला आमच्याकडून सुरुवातीला आर्मीकर असल्यामुळे त्यांनी एकदम परफेक्टच ट्रेनिंग करून तुम्ही त्यासनी असं झालं की सरांच्या बसनं गेल्या पोरगा कधी ग्राउंडच्या बाबतीत तरी फेल होणार नाही कधी. अच्छा, त्यामुळे त्यांनी ट्रेनिंग करून घेतलं आमच्याकडं चांगलं. आणि परत तसं आम्हाला काय लागलं की बाबा ठीक आहे आपल्याला जमतंय, आपण आपल्या मनावर. आणि महत्वाचं म्हणजे ज्याने कुणी अकॅडमी सोडावी, जे सरांच्या पासून कोणी बाजूला कोणी सोडावी ते मनावर कंट्रोल आहे. बाबा ठीक आहे सरांच्या पासून जरी गेलो मी तरी माझं मी करू शकतो. आणि ज्याचं मनावर कंट्रोल नाही, बाबा आपल्याला कोण बघणार नाही, कोण काय नाही, मग तरी पण आणि त्यानं ग्राउंड सोडायचं नाही. मग कारण ते काय म्हणतो एखाद्या आपण म्हणतो ना आपल्याला आता बंधनच नाही, मग ते येणार आज येणार, मग ठीक आहे आज मला जमण झालं, आज सुट्टी मारतो. ते असं करणार असेल तर सर कधीच त्याने कुठली पण अकॅडमी सोडून नये अजिबात. म्हणजे कन्सिस्टन्सी आणि शिस्तीनं सगळ्या गोष्टी करणार असाल तरच तुम्ही अकॅडमी सोडा, तेवढा कॉन्फिडन्स असेल तर, नाही तर मग नाही अजिबात. आता तुम्ही सोडली अकॅडमी, आता मी गृहीत धरतो की आपली शिस्त वगैरे या गोष्टी असतील, पण आता याच्यामध्ये सोडताना आपला एक कडेपूरचा एक ग्रुप सुद्धा होता ज्याच्यामध्ये बरीच मुलं होती जे अकॅडमी सोडून स्वतः फिजिकल करत होते. तर आता ही सगळ्यांनीच एकदम सोडून टाइम टेबल बनवून सगळ्यांना एकमेकाला धरून सुरुवात केली का एका विद्यार्थ्यांना सुरुवात करून मग त्याच्याबरोबर बाकीचे विद्यार्थी जोडले गेले? नाही, तसं म्हणायला गेलं तर सगळे एकदम ग्रुप नाही आलो. जसं प्रत्येक जणाला वाटायला लागलं बाबा हे गेलाय मी गेलोय म्हणून माझ्या मागे कोण आलं नाही. कारण की प्रत्येकाला आता गावची आता पोरं ग्रुप असा होता की प्रत्येकाला माहित आपली स्वतःची गरज कशाची आहे, स्वतःला गरज कशाची. हे गेला मग बाबा ह्याचं 1600 चांगलं पडतंय नाही, ह्याचा गोळा चांगला पडतोय म्हणून ह्यानं हे गेला म्हणून मी जाऊन उपयोग नाही त्या गोष्टीचा. ग्रुपचा फायदा होत होता काय? ग्रुपचा फायदा होय, ग्रुप शिवाय व्यायामच होत नाही, व्यायाम होणार नाही. जर आज तुम्ही आला नाही तर ग्रुप कॉल करून तुम्हाला बोलवून घेणारच, ये म्हणणार. 4 डिप्स कमी मारल्या तर आणखीन 4 डिप्स म्हणणार. त्यासाठीच ग्रुप पाहिजे. एकट्या कधीच व्यायाम होत नाही. एकट्या 10 जरी मारल्या तरी म्हणणार राहिलं आज जास्त भरपूरच मारलाय. म्हणजे तुम्ही व्यायाम कुठं पण करा, तुम्हाला थोडंसं कॉम्पिटिशन फ्रिक्शन असल्याशिवाय तुमचा व्यायाम होणार नाही. आणि कॉम्पिटिशन हे पाहिजेच. आणि एकटं तेवढंच डबकं म्हणजे आपल्याला वाटतं एखाद्या बेडकाला वाटतं डबक्यात पावसाळ्या पाण्यात डबक्यात पडलं म्हणजे बाहेर काय असं बाहेरच्या समुद्र मोठा आहे त्याला माहितीच नसते, तेवढंच मोठं म्हणजे समुद्र. बरोबर. आणि कॉम्पिटिशन आपल्यापेक्षा आणि कधी पण ग्रुप मध्ये असं असावं की आपल्यापेक्षा कॉम्पिटिशनला जास्त कमी नसावा. जरी मित्र तुमचा असला तरी आपल्यापेक्षा कमी नसावा, मग त्याचा उपयोगच काय होत नाही. एकतर तो तरी चांगला पाहिजे नाहीतर आपण तरी चांगलं पाहिजे, जेणेकरून तो आपल्या मागे येऊ शकतो नाहीतर आपण तरी मागे जाऊ शकतो. आता ग्राउंडचं आणखीन एक अँगल असतो की आपल्याला डाएट मेंटेन ठेवावा लागतो.
तर तुम्ही डाएट प्लॅन केलेला होता का रेग्युलर जे तुमचं चाललंय त्याच्यावरती तुमचं सगळं भाग होतं? नाही रेग्युलर नाही, डाएट प्लॅन हा पाहिजे. डाएट 100% प्लॅन पाहिजे. 100% पाहिजे. डाएट प्लॅन आता गाडी एखाद्या गाडी जर गाडीला पेट्रोल शिवाय गाडी पळू शकत नाही. नुसती आपण किती दूर उभं राहून त्याला केक मारले चल म्हणलं तरी जाऊ शकत. तसं आपलं शरीर पण एक गाडीच आहे. त्यामुळे शरीराला जेवढं तुम्ही प्रोटीन्स परत मिनरल्स काय असतं मिळतं लागतं आणि हे दिलंच पाहिजे. त्याशिवाय शरीर तुमचं चालणार कितीवर एक शरीर पण चालणार ठीक आहे, ठराविक काळापर्यंत चालणार, 1 महिना चालेल 2 महिने चालेल, पण 3ऱ्या महिन्यापासून तुम्हाला ती जॉब द्यायला लागते. तेव्हा ते कळते डाएट शिवाय आणि फ्युल कायम तुम्हाला मिळतच राहील आणि शरीराला ऑइलिंग काय केलंच पाहिजे. आता बाकीच्यांचा डाएट तर आपण सांगू शकत नाही, पण आता तुम्ही बऱ्यापैकी फिट आहे म्हणजे तुम्हाला एक्स्ट्रा काय खरं जास्ती कष्ट करायला लागलेलं नाही. तर त्या केसमध्ये तुमचा डाएट काय होता? माझा डाएट म्हटलं तर सकाळी संध्याकाळी मी झोपताना जेवलं की झोपताना संध्याकाळी मी हरभरे बदाम बदाम कमीत कमी 20-25 तरी बदाम पाहिजेत. 1-2 बदाम होत नाही, रोज 20-25 बदाम पाहिजेच. बदाम आणि हरभरा मुठभर हरभरा त्यात बदाम, परत नंतर त्या वेगवेगळ्या मूग डाळ म्हणण्यापेक्षा मोड येणाऱ्या गोष्टी मटकी हरभरा बदाम झालं. आणि त्याच्याबरोबर खजूर हे 1-2 रेग्युलर पाहिजे. खजूरमुळे इन्स्टंट एनर्जी मिळते लगेच. खजूर हे पाहिजेत. 2 केळी फिक्सच पाहिजे ती. परत आता या डाळी तुम्ही रात्री भिजत घालायचे आणि डाळी सकाळी खायची. ग्राउंडच्या आधी का ग्राउंड नंतर? नाही ग्राउंडच्या आधी 2 खजूर खाऊन जायचं फक्त ग्राउंड. कारण की सकाळी एनर्जी जरा पाळण्यासाठी एनर्जी राहण्यासाठी 2 खजूर खाऊन जायचं. आणि प्रत्येकाने खजुरी खाल्ली पाहिजे ग्राउंडच्या आधीवर. आणि ग्राउंड झाल्यानंतर पण ते मग आपला रेग्युलर रात्री भिजवलेला डाएट सगळा पूर्ण डाळी वगैरे भिजवलेल्या मोड आलेल्या त्या खायला पाहिजे. आता मगाशी बोलताना बदाम महत्वाचं जास्तीत जास्त बदाम पाहिजे. कमीत कमी यानं 1-2 आपल्याला प्रसिद्ध नसते प्रत्येकाची परिस्थिती की बाबा 20-25 बदाम खायची प्रत्येकाची नसते. पण ते काही ना काही पोरगाने भरती करते म्हणजे प्रत्येक पोराच्या तेवढी ताकद असते की ती पोरग स्वतः कमवून आणून करतेच. साईडला काम करून आणि पोलीस भरती करणार असं काही सर्वसामान्य घरातले सगळे पोर असे त्यासनी माहेर असते. आणि सगळे जण मस्त म्हणते ती मी मग नुसते चटणी भाकरी पडलो ते फक्त ते म्हणायची गोष्टी आहेत त्या आता एकदा नुसतं सांगायचं आहे ते ऍक्च्युअली मध्ये असं काय नसते. डाएट हे प्रत्येकाने खाल्लेलाच असतो. अच्छा. आता प्रोटीन पण मेन्शन केलेलं होतं मागाशी. प्रोटीन कधी घेत होता? प्रोटीन तसं सुरुवातीला मी प्रोटीन कधी घेतलं नाही. आणि हरभरा ही आता कारण की बॉडी चालू होती माझी सुरुवातीला. परत समजा आणि 1-2 भरती झाली 1-2 वर्ष अशी बॉडी चालली आणि परत आणि प्रोटीन प्रत्येकालाच घेणं शक्य नाही. बरोबर ठीक आहे. माझा बारका भाऊ माझ्या आधीवर पोलीस भरती झाला. अच्छा म्हणजे भाऊ भरती झाल्यामुळे तुम्हाला फायनान्शियल बॅकिंग आलं त्यामुळे प्रोटीन या गोष्टी तुम्ही तेव्हापासून मला प्रोटीन तेव्हापासून मला बघायला भेटलं प्रोटीन. नाहीतर ह्याच्या आधीवर काही प्रोटीनचा विषय नव्हता. तेव्हा भरती झाल्यापासून मला ती प्रोटीन बघायला भेटलं. आणि प्रोटीन आता ही फक्त आता म्हणतोय की आता हीच आहे काय म्हणते त्याला मनाला शांती म्हणून प्रोटीन आहे. असं काही त्यातून रेग्युलर जेवणामध्ये सुद्धा तुम्ही डाएट ठेवला तर रेग्युलर जेवणामध्ये कसं चपाती अंडी फिक्स 4 अंडी पाहिजेच. 1-2 अंडी खाऊन नुसतं ती मनाला शांती होती. आता अंड्यामध्ये पण मी बरेच विद्यार्थ्यांना बघितलं की एक व्हाईट नुसती पांढरी बाजू खाते ती आतली खात नाही ती. बरोबर आहे? बरोबर आहे. आतल्या बाजूला काय असतं ती पण चालते पण एखादा ठीक आहे पण जास्त खाऊ शकत नाही. एनर्जी उष्णता जास्त असते आणि अंड्याच्या पांढऱ्या बलकालाच पूर्ण अन्न म्हणते ती. त्यामुळे ती पांढराच फक्त बलक खाल्ल्याला चांगला आहे. पिवळा आता खाते ती काय आणि ती मग काय आता लय काय आता झाले भरती झाले की सांगते ती कच्चं अंडे पेलं पाहिजे हेच केलं पाहिजे तीच पाहिजे. कच्चं अंडे आहे त्यासाठी काही गरज नाही ती. ओके देशी कोंबडी आणि अंडे जास्त करून पोल्ट्रीच्या पेक्षा आपलं देशी असेल चांगलं. आता जर आपण पूर्ण डाएटचा एक ओव्हरव्ह्यू घ्यायचा म्हटलं तर पहिलं तर तुम्ही संध्याकाळी जेवणानंतर मोड भिजायला घालता. सकाळी उठलं की 2 पळायला जायच्या आधी एकदा खजूर खायचे रनिंगच्या 2 खजूर खाल्लीच पाहिजे. रनिंग झाल्यानंतर आपण मोड आलेल्या गोष्टी खाल्ल्या त्याच्यानंतर काय जेवण असेल ते केलं. बरोबर. प्रोटीन ज्यावेळी तुम्ही चालू केलं त्यावेळी प्रोटीन सकाळी ग्राउंड नंतर खात होता का प्रोटीन रात्री तुम्ही 5 वाजता जे ग्राउंड करत होता त्याच्यानंतर घेत होता? तसं नाही प्रोटीन ही सकाळच. आता मी जेवढं ऐकलंय ना त्याच्यानुसार प्रोटीन हे जोपर्यंत बॉडी गरम आहे आपली तोपर्यंतच घ्यावं. व्यायाम झाल्यानंतर एक 30 मिनिटाच्या अंतराने प्रोटीन घेतलं पाहिजे. त्यावेळी तुमचा जास्त असतो. आणि त्यासाठी त्याबरोबर आणि प्रोटीन घेताना आता दुधावर कधी घ्यायचं नाही. दूध पाण्यातूनच घ्या. प्रोटीन घेताना हे
पाण्यातून घेतलं पाहिजे, कारण दुधातून ते ऑलरेडी ती दुधाच्या घटकात बनलेलं असते आणि ती पचायला जरा ती जड असते, त्यामुळे ती पाण्यात ती जास्त विरघळते आणि ती घेताना कायम पाण्याबरोबर घेतलं पाहिजे. आता प्रोटीन, आता ग्राउंडच्या गोष्टीमध्ये आपण आता प्रोटीन पहिल्यांदा डाएट वगैरे याच्यातून प्रोटीनकडे आलोय आपण. आता ह्या सप्लिमेंटमध्ये जे एक्स्ट्रा आपण प्रोटीन वगैरे घेतोय ह्याच्यामध्ये मी बरेच विद्यार्थी बघितले की कोण गोळ्या खातोय, कोण दुसऱ्याच काय गोष्टी करतोय, कोणी कुठल्या मास्तरनी त्यांना सांगितलं की हा ही गोळी खाल्ली तर एनर्जी जरा जास्त त्या ग्राउंडला परफॉर्मन्स चांगला होतोय. तर आता हे प्रोटीन पर्यंत मला गोष्टी पटतात. हे गोळ्या खाणं किंवा बाकीच्या गोष्टी इतर सप्लिमेंट घेणं, क्रिएटिन घेणं हे कितपत बरोबर आहे आणि तुमच्या हिशोबाने घेतलं पाहिजे का, आणि घेतलं तर कुठल्या गोष्टी घेतल्या पाहिजेत? नाही, आता गोळ्या वगैरे म्हटला तर ती फक्त मनाचा भ्रम आहे. पण आपलं एक कसं वाटतंय की ठीक आहे गोळी घेतली म्हणजे आपण टेम्पररी बूस्ट मिळायला टेम्पररी बूस्ट मिळाले होते. आता त्याच्यात तुमच्या धावण्याची क्षमता सगळं आहे, व्यवस्थित दम ही लागतोय, रोजच्या रोज दम लागते. पण आणि एकदा असं वाटतं की फक्त ती बूस्ट करण्यासाठी आहे आणि पण ती टेम्पररी गोष्ट, लॉंग टर्म अजिबात चालणार नाही आणि गोळ्या घेऊनच कोणी. प्रत्येकाने जरा वेळ लागेल आणि दोन शॉर्टकट न घुसणं ही. आता आम्ही बघतोय पोलीस भरतीला पोरं ग्राउंडवरती हे घेतात बेशुद्ध वगैरे, काय त्याला म्हणते ती स्टेरॉइड, उत्तेजित करणारे ती स्टेरॉइड घेतात. आणि कितीतरी आता पोलीस भरतीला पोरांचे 3-4 पोरांचे मृत्यू झालेत. त्याने झाले तर कसे झाले आपण काय सांगता येत नाही, पण माझ्या अंदाजाने ती एकदम कदाचित असावं असं आपण म्हणू शकत नाही की आपण घेतलंच त्यांनी. म्हणजे नॅचरली हळूहळू स्टॅमिना बिल्ड करून नॅचरली तुमचं काय असेल शरीर नॅचरली तुम्हाला भक्कम बनवा. तुम्ही जर या शॉर्टकटच्या नादाला लागू नका. शॉर्टकट नादाला लागून उपयोगच नाही आणि त्यानं होतच नाही शॉर्टकट नादानं. ग्राउंडला तरी सकाळी गेलं आपण मागाशी सांगितल्याप्रमाणे 2 किलोमीटर हे रेग्युलर फिट आहे, ज्याला चांगलं पळा येते त्याने 2 किलोमीटर तर पळलंच पाहिजे. 2 किलोमीटर पळून आल्यावर परत 2 किलोमीटर पण असं सहज पळायचं नाही सर. कमीत कमी 7 मिनिटापर्यंत 2 किलोमीटर आलं पाहिजे. तेव्हा तुमचं 1600 मीटर ते कव्हर होते. 1600 मीटरला कमीत कमी तुम्हाला ॲव्हरेज मार्क 5.5 तरी पाहिजे. 5.5 मिनिटाच्या आत. 5.5 मिनिटाच्या आत आउट मारणं पण सोपं नाही, पण जे मारतात ते ग्रेटर असते. ते 1600 मीटर आउट मारतात. कमीत कमी ॲव्हरेज म्हटलं तर तुम्हाला पोलीस भरतीसाठी स्कोअर का नाही कमीत कमी 45 हा पाहिजे. 50 पैकी 45 हा आलाच पाहिजे. जरी 45 तुमचा नाही आला, समजा काटा क्वालिफाय झाला तर तुमची लेखी 90+ पाहिजे, कारण मेरिट तेवढं लागायला लागलंय. त्यामुळे तुमच्या दोन्हीतलं एक काहीतरी तुमचं स्ट्रॉंग पाहिजे. आणि सहजासहजी तुमची ग्राउंडची मार्क कोण कट करू शकत नाही. जेवढं तुम्ही ग्राउंडला प्लस असाल तेवढं तुम्हाला जास्त बेनिफिट मिळणारच आहे, जास्त बेनिफिट मिळतोय. त्यामुळं असं मला वाटतं की ग्राउंड नंतर 2 किलोमीटर पळू आपण. आल्याला पळून जेवढं आपल्याला दम लागला असू त्या दमानच गोळा टाकायला शिकलं पाहिजे. आपल्या जाता पळून आल्या आपण दमतोय, जेवढं दम लागलाय त्या थेऱ्यात गोळा घ्यायचा आणि गोळा बरोबर सर्कल ग्राउंड. आता आणि आजूबाजूचं वातावरण आपलं मित्र पण तसे पाहिजेत की सपोर्टिव्ह, सगळे एकमेकाला सपोर्टिव्ह पाहिजे. प्रत्येकानं एकमेकाला स्वार्थ नाही बघितलं पाहिजे त्या गोष्टीत. प्रत्येकानं मदत केली पाहिजे एकानं. आणि स्वार्थ बघितला की मग ती तसं ती सगळं ती सर्कलच पूर्ण होत नाही. म्हणजे गोळा टाकताना माझं काय चुकत असेल ते सांगितलं पाहिजे. आणि ग्रुपमध्ये असतं तर तसं ग्रुप असतं बऱ्यापैकी. असं पोलीस भरती करणार असं नसतं असं नाही, असतेच बऱ्यापैकी. आणि आमचा पण तसाच ग्रुप होता. प्रत्येक जण एकमेकाला सांगत होता बाबा तुझं ही चुकतंय ती चुकते, गोळा पडतोय. कमी प्रॅक्टिस करताना कमीत कमी पहिलं गोळ मस्त टाकलं. गोळ आपण टाकतोय 10, 12, 15 की आपण जेवढं आपल्याला दम आहे तेवढं गोळ टाकतोय. गोळा मोजताना मग गोळ आपण पहिलं 3च मोजलं पाहिजे, कारण की आपण पहिल्या 3 मध्ये दमलेला असतो त्याच्यातनं आलो त्या ताकदीनं गेलाय गोळा, तोच खरा गोळा गेलाय. आणि पहिलं आणि तिथं चान्स 3 असते, त्यामुळे 3 चान्स ठीक आहे. आपण पहिले 3च गोळा काउंट करताना 3च गोळा करायचं. कारण की काय कसं होतं सुरुवातीला पडत नाही आणि जास्त आपण रिलॅक्स होईल तसं मग गोळ आउट ऑफ जायला लागतं. आणि तिथं परत मग कॉन्फिडन्स त्याला काय होतो, माझा गोळा आउट ऑफ पडलेला आहे. आणि पण ऐन टायमाला ती फसते, ऐन टायमाला ती जाऊन फसते. त्यामुळे ती कधी धरताना असं धरा नाही की 10-12 गोळा कधी धरायचं नाही. माझा आउट ऑफ पडते ते जर बॉडी रिलॅक्स झाली की काय आता आउट ऑफ पडते, मग ती कधी धरायचं नाही. धरायचं प्रॅक्टिस करायचं. 100 गोळा टाका तुम्ही रोज 100 गोळा टाकलंच पाहिजे. ठीक आहे 100 नव्हे की जेवढं टाक चला तेवढं कमी जायची. पण मस्त काउंट करताना आता आपण उद्या भरती जाणार आहे, बरं आता उद्या भरती सुटली तर माझा गोळा पहिलं 3 मध्ये कुठला पडतोय, जेवढं 12 पडेल आउट पडेल तेवढं धरायचं. आणि 10-12 गोळा टाकलाय माझा आउट गेलाय तो काउंट खरीच करायचा नाही. कधी रोजच्या प्रॅक्टिस मध्येच पाहिजे. हे गोळ हे पहिले 3च धरायचं. पहिलं 3 टाकतोय 30 धरायचं. त्या चौथा पडला आउट तर तो सुद्धा धरायचं नाही, कारण की ते कधी पण तुम्हाला घातक ठरू शकतो शेवटपर्यंत.
आता गोळ्याच्या व्यतिरिक्त बाकी काय आता आपल्याकडे ग्राउंड मध्ये राहतंय का? गोळ्याची होती राहिली 100 मीटर. हम्म. 100 मीटर हातात ज्या त्याच्या ताकदीचा प्रश्न आहे. ज्या ते तुम्ही जेवढं तुम्ही त्याला जास्त प्रयत्न कराल तेवढं तुम्हाला ते जास्त मार्क देणार आहे. आता 100 मीटरला घेऊन आणखीन एक गोष्ट माझ्या डोक्यात येते की बरीच लोक म्हणतात की नाही मला स्पाईक घालूनच पळायला सवय आहे, 100 मीटरला स्पाईक घातली तर माझा परफॉर्मन्स चांगला होतोय, नाही, किंवा 100 मीटर कुठलं चांगलं बूट घातलं. 100 मीटर पळायला दमच पाहिजे पोरच्यात. म्हणजे मूळचा स्टॅमिना पाहिजे. मूळचाच तो पोरगा तयार पाहिजे. असं कितीतरी पोर आहेत. हम्म. 100 मीटर असू दे, 1600 असू दे, 1600 मीटरला जरा स्टॅमिना वाढत 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 जाऊ शकतो. पण 100 मीटर करायचं तुम्हाला मूळचं पोरग चालक पाहिजे. अच्छा. मूळचं तिथे अंगात करंट पाहिजे की हा. ठीक आहे मला 100 तेवढ्यात 100 मीटर पाहिजे. असे पोरं किती जण आहेत 100चं प्रॅक्टिस नाही केलं तर त्यांचं अंगच असते. हा. आता आमच्यात पण आहे त्याने नाही कधी काही म्हणजे प्रॅक्टिस करून एवढा दिवस स्टॅमिनाच बनलेला असतो त्यांचा. स्टॅमिनाच बनलेला असतो. त्यामुळे 100ची एक्स्ट्रा काय करायला लागतं. मग तुम्हाला तिथं फायनलच्या दृष्टीने जर विचार केला तर एक्स्ट्रा काय लागतं तुम्हाला एकदम ग्रिप घ्यायची एकदम ती त्यांचं क्लॅपर असते. आणि आता त्याची पण गरज लागली. आता ती झालं पहिलं आता त्याची पण गरज नाही. आता प्रत्येक ठिकाणी सेन्सर आलेत आणि सेन्सरमुळं पोराची खरं क्वालिटी काय आहे ती एक्झॅक्ट टाइम पोराचं कळते. ना कोणता 2 नंबर नाही, काहीच करता येत नाही ते सेन्सर असल्यामुळे. पहिले कसं होतं क्लॅपरमुळे आता होत होतं नाही होतं आपण होत होतं काय माहित नाही, पण आपण फक्त ऐकून आहे की असं बाबा ठीक आहे पुढे मागं होत होतं थोडं टाइम ऍडजस्ट करायला होतं. आणि पोरं काय करायची की एक साईडला अंमलदार असायचे क्लॅपर वाजायच्या आधीवर कोण पळायचं म्हणजे ती सेकंद चोरणं काय असतं ते प्रकार व्हायचे. आणि काही मग काय असायचं की ऍडजस्टमेंट पण आता आपल्याला माहित नाही पण कदाचित होत असेल. सेन्सर नाही म्हटल्यानंतर कदाचित करू शकते ते. अच्छा. आता रनिंग मध्ये आणखीन एक गोष्ट आपल्याला बघायची आहे की बूट कुठला वापरला पाहिजे, शूज कुठला वापरला पाहिजे. काही लोक म्हणतात की ॲब्रॉ सारखे हलके शूज वापरा, काही लोक बोलतात की युनिस्टार सारखे रेग्युलर एकदम फिट जे शूज आहेत तेच सगळीकडे वापरा. तर काय मत आहे ह्याच्यावरती, शूज कुठले वापरले पाहिजेत? आता माझ्या तर दृष्टीनं ह्या ठिकाणी बुटाचा कोणताच इश्यू येत नाही. प्रॅक्टिस करा, प्रॅक्टिसच महत्वाचं आहे. तुम्ही बूट घातला म्हणून 1000 7,000 7,000 बूट घातलेले बघितलेत मी. ते नुसतं फक्त ती मनाची शांती आहे. मी बूट घातल्याने काय नाही. अशी चपली पोर 1600 मीटर आउट मारायची बिना चपलीची साधी मारतात. ही बूट ही नुसतं मला नाही वाटत की साधी बूट पाहिजेच. मनाची शांती करायसाठी फक्त बूट आहे. मूळचं जर तुम्हाला पाहिजे असेल तुम्ही तयारी पाहिजे प्रॅक्टिस पाहिजे. आणि बूट पाहिजे कशासाठी पाहिजे, बोटामुळे तुम्हाला पळायचं असं नाही. बूट घातला म्हणजे तुम्ही लय पळायचं असं नाही. बूट कशासाठी, इंजुरीसाठी फक्त बोटाचं काम एकच आहे तुम्हाला इंजुरी होऊ नये, पाय वाकडा वगैरे पडू नये, जरी पडला पाय वाकडा तरी काय होते, जरी पाय आणि चांगले बूट का घ्यावे. बूट कसे रनिंगसाठी बूट नाही म्हणजे काय म्हणते मला म्हणायचं काय रनिंग बूट घातला म्हणून मी 1600 आउट मारतो ही जे भ्रम आहे ना तो चुकीचा आहे. बूट पाहिजे फक्त ते आपल्याला इंजुरी होऊ नये म्हणून ह्यासाठी बूट पाहिजे. आता इंजुरीला घेऊन आणखीन एक गोष्ट माझ्या डोक्यात येते की काही लोक का मी बघितलेत की रनिंग मध्ये इंजुरी झाली त्यांना, कदाचित मसल डॅमेज जॉईंटची होती किंवा जास्तीत आणि भरती करण्यापूर्वी जास्तीत इंजुरी म्हणजे शिनपेन. अच्छा. ती इंजुरी एवढी खतरनाक आहे ज्याला येते त्यालाच माहित आहे. दुसरं कोणते ज्याला जी शिनपेन आहे का वैयक्तिक मला माहित आहे, मी त्यातनं गेलेलो आहे. मला किती इंजुरी आल्या शिनपेनची ती माझी मलाच माहित आहे. अक्षरशः बसा येत नाही, उठा येत नाही आणि पाय ग्राउंडवर पाय इच्छा मस्त असते पळायची, इच्छा असते सगळं असते पण तुम्हाला ती हीच होत नाही. तुम्ही बॉडीचं साथ देत नाही, साथ देत नाही. आता इंजुरी होऊ नये याच्यासाठी आपण काय काळजी घेतली पाहिजे? इंजुरी होऊ नये म्हणून हे सांगतोय ना, इंजुरी होऊ नये म्हणूनच बूट पाहिजे. अच्छा. बूट पाहिजे पळायचा. कुठलीही फॅन्सी गोष्ट घेतली म्हणून का तुमचं ग्राउंड परफॉर्मन्स वाढणार नाही किंवा तुमच्या कष्टावर सगळ्या गोष्टी आहेत, कष्टावर सगळ्या गोष्टी आहेत. त्यामुळे असं काय नाही की ते बोटाचा इश्यू नाही. आणि ज्याला जे नाही ना ते काय सगळं घेत नाहीत. ज्याला इंजुरी नाही काही सगळं घेत नाहीत, नुसतं फक्त भाव केलेला आहे. एक दुकानदारवाल्याने घेऊ बूट घ्या, आमचं आपलं प्रत्येकाचं बिझनेस जाहिरात त्यांचं काम आहे पण ते किती कुठपर्यंत जायचं घ्यायचं की आपल्या हातात आहे. अच्छा अच्छा अच्छा. आता आपण लेखीकडे वळूया. लेखीमध्ये आता परत आणखीन तोच प्रश्न येतो की लेखीसाठी अकॅडमी लावली पाहिजे का, आणि लावली तर का लावली पाहिजे? लेखीसाठी अकॅडमी लावलीच पाहिजे असं माझं म्हणणं आहे की लावली पाहिजे. कारण की आपल्याला आपण कुठं आहे, कॉम्पिटिशन कुठं आहे का, आपण चाललोय ते बरोबर आहे कारण हे आपल्याला एक ट्रॅक भेटतो बाबा आपण व्यवस्थित चाललोय ठीक आहे. आपल्याला बाबा आम्ही स्वतः ते पेपर सोडताना आपल्याला वाटत असतंय की स्वतः सोडताना आपल्या एवढं दडपण नसतंय कारण आजूबाजूला आपल्या कोणच नाही, मी एकटा चालत वाटतं आपल्याला.
असं वाटतं अकॅडमी मध्ये बाकीचे आले की प्रेशर मध्ये आपल्याला 80 पडते, 80 मध्ये आपल्याला असं वाटतं घ्यायला भरपूर आपले एक तास आपल्याला कॉम्पिटिशन आहे भरपूर पडते. आणि जेव्हा आपण एखाद्या कॉम्पिटिशन ठिकाणी जातो तेव्हा 80 परत 85, 90, 92, 99 ही तेव्हा आपल्याला कळतं यायला आपल्याला एवढं पण आहे ते पोरं. तेव्हा आपले पोरं एकदम तडकन जाग येते आपल्याला की आपण जे आजपर्यंत चालू होतो एकटं चालू होतं ते सगळं चुकीच होतं. अकॅडमी लेखीला अकॅडमी लावलीच पाहिजे. म्हणजे तुम्ही असं म्हणताय का की लेखी स्ट्रॉंग होईपर्यंत अकॅडमी लावा आणि परत सोडली तर चालते, फक्त टेस्ट अकॅडमीच्या द्या कॉम्पिटिशनसाठी टेस्ट, रेग्युलर डेमो, रविवार आठवड्यातून एकदा, म्हणजे ती सगळं द्यायचं आपण कुठं आहे ते बघण्यासाठी. अच्छा, असं नाही की तुला मला हरवायचं आहे नाहीतर हे माझी खुन्नस आहे त्यासाठी जाणं चुकीचं आहे. क्राऊड मध्ये मी कुठं आहे मी बघायसाठी जायचं, मी कुठेही जायचं आहे ह्यासाठी. आता याच्यासाठी आता तुम्ही अकॅडमी किती दिवस लावलेली होती, कधी अकॅडमी सोडली, काय तुम्हाला समजल्यानंतर तुम्ही अकॅडमी सोडली, अकॅडमी सोडल्यानंतर फक्त कुठल्या गोष्टीसाठी तुम्ही अकॅडमीला जात होता या गोष्टी जरा सांगा आम्हाला. नाही, अकॅडमी तशी मी सोडलीच नाहीच. सोडली अकॅडमी आम्ही पहिल्यापासून आता लायब्ररी लावायची, गावानं सोय, ग्रामपंचायतीनं सोय केली लायब्ररीची, त्यामुळे लायब्ररी सर्वजण अभ्यास करतोय आणि आम्ही पण लायब्ररीचा अभ्यास करतो. अकॅडमी कसं, अकॅडमी झालं टेस्टसाठी, टेस्ट आपण कॉम्पिटिशन मध्ये राहण्यासाठी अकॅडमी ही पाहिजेच आणि तिथं गेलं ते सगळं कळतंय अकॅडमी ही पाहिजेच. आणि असं पण आता अकॅडमी पण आत्ताच्या ह्या काळात अकॅडमी पण लावली, पण आता सोशल मीडिया प्लॅटफॉर्म भरपूर निघालेत, म्हणजे त्याची इच्छा कुणाला अकॅडमीत द्यायचं आहे, कुणाला पुस्तक आणून टेस्ट द्यायचे, सोशल मीडियावर ऍप भरपूर आहेत, मग त्याच्या तुमच्या रँकनुसार सगळं कळतेच. ऍप मध्ये सुद्धा कॉम्पिटिशन कळतंय तुम्हाला, कळतेच कुठे आपण काय. फक्त हे कसं आहे ते कसं पण दबाव राहत नाही त्याच्यावर. आणि अकॅडमी आता ऍपमध्ये कसं आले ती आता एखाद्या क्वेश्चन पेपर ऑनलाईन क्वेश्चन पेपर सोडवते तर त्यांचं आता काही कसं आलं ऍपमध्ये की ठीक आहे, एक प्रश्न आता समजा एक वाजेला कोणताही प्रश्न आहे, एखादा प्रश्न आहे, त्या प्रश्नाला कसं आपण उत्तर एक दिलं त्याला नाही ही नसेल दुसरं आहे, मग ती त्या ऑप्शन मध्ये चेंज करायला तिथं चेंज करायला चान्स आहे. त्यामुळे आपण कसं ही नसेल ही ठीक आहे एकदा, आणि पण तिथं अकॅडमीत गेल्या कसं एकदा गोल रंगवला की संपला विषय की तेच उत्तर मग ते चुकलं आणि ते कळतं आपल्याला, मग परत कळतंय आयला आपलं हे चुकलंय आणि त्याच्या आपण अनालिसिस करतो. पण ऍपमध्ये सोडवताना कसं होतंय की आपण एकदा एक टिक केलेली असते एक, आणि पहिलं आपल्याला आठवतं की नाही ही नसेल दुसरं असेल, आणि ते आपल्याला परत चुकून बरोबर आलेलं असतं आणि ते आपलं पण फायनली चुकणार असतं, ते आपण त्याच्यावर अनालिसिस करणं की आपल्याला म्हणतो आलंय बरोबर. त्यामुळे ते ऍपमध्ये सोडवणं चुकीचं आहे. आणि ऍपमध्ये ज्याने आता ऍप काढतात त्याने पण ती केलं पाहिजे की एकदा मार्क केलं की राहिलंच पाहिजे, परत तुम्हाला ती शेवटलाच कळलं पाहिजे आपलं चुकलंय ती. किंवा आपल्या विद्यार्थ्यांनीच एक प्रकारे शिस्त पाळली पाहिजे की ऍपवरची जर तुम्ही टेस्ट सोडवत असाल तर जे तुमच्या आन्सर पहिलं डोक्यात आलंय, जे तुम्ही मार्क केलंय ते आन्सर तुम्ही चेंज नाही केलं पाहिजे, आणि तसं प्रामाणिक राहिलं पाहिजे मनाबरोबर. प्रामाणिक नाही ते बरोबर प्रामाणिक नाही, कारण की अकॅडमी वाल्यांचे मी टॉपला दिसलं पाहिजे, मी वर आलं पाहिजे, हे प्रत्येकाला वाटत असं कोणाला वाटत नाही की माझं नाव वर नाही आलं पाहिजे. प्रत्येकाला वाटलं पाहिजे ना, रँक लावते ती म्हणजे माझं पण नाव पहिल्या 10 तरी पाहिजे. ते प्रामाणिक सरासरी नाहीत राहत, किती जरी म्हटलं आपण तर नाही राहत. आता लेखीचं आपण बघितलं तर आपण नाही पहिला अभ्यासाचा विचार करूया. मला सांगा तुम्ही दिवसात कुठल्या गोष्टीचा अभ्यास कधी करत होता आणि बेसिकली कुठल्या क्रमाने अभ्यास करत होता? सुरुवातीला सकाळचं मराठी घेत होतो, सकाळी माइंड फ्रेश असतो आपला, त्यामुळे मराठी सकाळी मराठी. परत आता म्हणजे एकदा मराठी घेतलं की परत मध्ये ब्रेक यायचो, जेवण वगैरे करून यायचो, आणि जेवण आलं की जरा ते निसर्गाचा नियमच आहे, जेवलं की जरा झोप येतेच, मग जरा त्यामुळे मग झोप ज्या टायमाला आपल्याला झोप असं वाटतं की झोप येत्या त्या टायमाला झोपायचं. की असं काय नाही की झोप आले तरी पण जाऊन द्यायचं नाही जगाला की ह्याला बघा ह्याला झोप आले म्हणून आपले तरी पण किती कष्ट करतोय, ही एवढं जगाला जाण्यासाठी करायचं नाही. झोप आले की तिथंच झोपायचं, परत आणि झोपलं की ती कंटाळा आला असतो, सकाळी ग्राउंड गेला असतो त्यामुळे जरा साधी करायची झोप येतेच, आणि ती आलं की परत झोपायचं म्हणजे पण असं झोपायचं एकदा झोपलं की 2-2 तास 3 तास असं नाही, झोपलं की ठीक आहे एक 10 मिनिटं 15-20 मिनिटं झोपलं की परत डबल माइंड फ्रेश होतो. परत दुपारच्या वेळेत ही घ्यायला आपलं गणित आपल्याला कुठला विषय आता गणितचा अवघड लागतोय, गणित घ्यायचं. गणित मग आता आपल्याला मात्र माझ्यासारखं म्हणतात गणित मला अवघड होतं, म्हणजे अवघड वाटत होतं, त्यामुळे मी त्याला 2-3 तास सेपरेट द्यायचो, गणित एक्स्ट्रा टाइम द्यायला लागायचा. ते गणित झालं की परत आमच्या रेग्युलर अकॅडमीची आम्ही टेस्ट सोडवायचो, टेस्टला जायचं. मग टेस्टला गेलं की टेस्ट सोडून यायचो
टेस्ट झालं की मग परत आलं की परत टेस्ट होऊन आलं की अनालिसिस करायचं आपलं काय चुकलंय काय नाही. मग जे तेच जर आता समजा काल पण एक टेस्टला प्रश्न आलेला असतोय आणि आज पण रिपीट तो झालाय आणि तरी पण आपला चुकलाय, मग तसले क्वेश्चन आपल्याला माहिती आहे हे आज आला उद्याला परवा आला तर चुकणारच आहे. काय जर अनालिसिस अनालिसिस करणं महत्वाचं आहे. आणि मग समजा आपला प्रश्न चुकला असेल, आता माझ्या लायब्ररीच्या मी जिथे बसायचो तिथं माझे सर्व ते लिहिलेलं आहे. आज बाबा एकदा चुकला तर ठीक आहे, आणि मी दुसऱ्यांदा वाचायचो, दुसऱ्यांदा पण ती पण वाचून पण दुसऱ्यांदा जर चुकला तर मग मला ती लिहून ठेवावं लागायचं, बाबा हे समोरच पाहिजे आपल्या. त्याच्यामुळे जर समोर नसेल तर ते चुकणारच आहे. अच्छा, आता हे झालं की तुम्ही कुठला अभ्यास कुठं करत होता, आता याच्यामध्ये आपले परत संध्याकाळी आणि संध्याकाळी पण जास्त उशीर. आणि पोलीस भरती म्हणजे काय एवढी पण अशी मोठी नाही की त्याला 10-10 18 तास अभ्यास केला पाहिजे, असं काय नाही. ते आपलं ते बाव करून आपलं सांगायचं म्हणून ती सगळे सांगतात. पण असं एक शेड्यूल ठराविक टाइम असला 1-2-3 तास जर दिले त्याला 3 लईत लई आणि टेस्टचा 1-1.5 तास तेवढंच म्हणजे रेग्युलर 4 तास अभ्यास केला पाहिजे, फक्त रेग्युलरिटी पाहिजे. हा, रेग्युलरली कन्सिस्टंटली एकदम 4 तास अभ्यास केला तर तरी सुद्धा तुम्ही क्रॅक करू शकताय. हो. हा, आता तुम्ही म्हणला की तुम्हाला मॅथमॅटिक्स म्हणजे आपलं गणित थोडंसं अवघड जात होतं, तर ते अवघड विषयाचा अभ्यास तुम्ही कुठल्या प्रकारे करायचा, की त्याला थोड्या छोट्या छोट्या गोष्टींमध्ये डिवाइड करा, आज ह्या दिवशी हो टॉपिक घ्या, उद्या त्या दिवशी तो टॉपिक घ्या, म्हणजे एक्झॅक्टली तुमची टेक्निक काय होती, का सरळ अभ्यास करत जायचं? नाही, टेक्निक आता म्हटलं तर अभ्यासाचे आता रेग्युलर मध्ये कसं आता बेरीज बाकी, मग रोज आता तुम्हाला बेरीज भागाकार सगळं येते, मग रोज तेच घेऊन सुरुवात करताना तिथनंच चालू केलं पाहिजे असं काय नाही. म्हणजे आता आज काय झालंय, आता तुम्ही आज तुम्ही त्यासाठी टेस्टला जावायचे आहे आपल्याला. मग टेस्टला गेला तर तुम्हाला रेग्युलर आता बेरीज बाकी येतेच. मग तुम्हाला आता एखादा टॉपिक अवघड असेल कुठला, आता टेस्ट सोडताना एखाद्या गणित चुकते आपल्याला कळतेच की आता कुठला अवघड असतोय. आता बाबा रेल्वेचे गणित आहेत, रेल्वेचे सोपे सुटतायत, पण चुकून एखादा जर हाय लेवल चालतं तर ते आपल्याला जमत नाही. मग ती गणित सेपरेट प्रत्येक टेस्ट त्यासाठी टेस्ट द्यायची असते की आपल्याला कळावं की आपण कुठं आहे, आपलं काय चुकतंय रेग्युलर टेस्ट. मग ते मी गणिताचा अभ्यास असं करतो, आपलं काय चुकतं बाबा माझा रेल्वेचं एक 3-4 नमुन्यापर्यंत आपल्याला गणित जमते, ते 4थ्यापासून पुढे आपल्याला जमना, मग मी तेवढंच घ्यायचो बरोबर. फक्त म्हणजे असं वेगळी काय टेक्निक वापरायची, काय टेक्निक नाही वापरायची, जी मला येत नाही ती पहिल्यांदा घ्या आणि त्याचा अभ्यास परत सुरुवात करा. की असं नाही की आता रोज अभ्यास रेग्युलर चालू करायचं मग डबल बेरजेपासून चालू केलं पाहिजे. नाही, आता तुम्हाला एकदा बेर झाल्या ना विषय, त्याचा संपला विषय, ते बाजूला ठेवायचं, ती तुमचं परत चुकणार नाही. बरेच विद्यार्थी असे असतात की ज्यांचं पोलीस भरतीचं फॉर्म सुटलं की पहिली गोष्ट अशीच असते की युट्यूबवरती जाते ते आणि म्हणतात की हाऊ टू कव्हर सिलेबस इन 3 months, म्हणजे 3 महिन्यात पहिल्यांदा सिलेबस कसा कव्हर करायचा. तर आता ही सिच्युएशन तुमच्यावरती कधी आल्या का, आणि ही सिच्युएशन विद्यार्थ्यावरती आली पाहिजे का, हे प्रश्न होईल. आता ही 3 महिन्यात कुठला कव्हर, सहसा ज्याचा माइंड पहिल्यापासून जेव्हा हुशार आहे, म्हणजे हुशार सगळे असतात, पण ज्याला बेसिक पक्का आहे त्यासाठी ती 3 महिन्यात ठीक आहे, ती करू शकते 100% म्हणताय तुम्ही, तसं होऊ शकते. त्याचं बेसिक क्लिअरच पाहिजे. तुम्हाला कुठलं आता दोन वजा चिन्ह मध्येच बेर झाली तर तुम्हाला कुठनं कसं वळलं, कधी वजा होतं कधी अधिक होतं हे तुम्हाला जेव्हा कळते त्यासाठी ठीक आहे. पण ज्यानं नवीन भरती चालू करतोय आणि त्यानं 3 महिन्यात ती नाही शक्य, नाही होऊ शकत. म्हणजे लॉंग टर्म मध्ये अभ्यास विचार केला पाहिजे. लॉंग टर्म एखादी बद्दी भरतीमध्ये नाही झाला तरी काय हरकत नाही, फक्त तुमची कंटिन्युटी राहिली पाहिजे. अभ्यासामध्ये आणखीन गोष्ट अशी आहे का जी आपण कव्हर केली पाहिजे, जी विद्यार्थ्यांना समजली पाहिजे की ही गोष्ट जास्ती महत्वाची आहे, ह्याच्यावर जरा जास्ती भर द्या? जास्त बरं म्हटलं तर तसं मराठी बाबतीत जर म्हटलं तर व्होकॅब्युलरी, समार शब्द, विरार शब्द, सिद्ध शब्द, ह्याच्यावर जास्त भर दिला पाहिजे रेग्युलर. मराठी थोडंसं अवघड होऊ शकतं. आणि सुरुवातीला भरती करते ते बेसिक पासून सर्व केलंच पाहिजे. मराठी म्हणजे जेवढे विषय आणि जे पोलीस भरती करायला विषय सगळे माहिती असते ते आपण वेगळे सांगायची गरज नाही. आणि पहिल्यांदा भरती करतोय म्हणजे पहिल्यांदा अभ्यासक्रम बघून गेले असते, त्यामुळे आपण सांगण्यात काय एवढं हे नाही. आता जास्तीत जास्त तुम्ही जेवढ्या PYQ क्वेश्चन पेपर आणि पोलीस भरती एवढा असं पॅटर्न आहे की 80-85 मार्क फिक्स रिपीट होत असते. गेल्या वर्षी काही वर्ष आलेलं गेल्या 5-6 वर्षातल्या काय आलं असते तीच रिपीट होत असते. नवीन म्हणजे काय असते करंट अफेअर्स, आणि वेगळं म्हटलं तर मग एखादं आपण गणित करतो त्यापेक्षा एक एक्स्ट्रा गणित याने येतं. एक्स्ट्रा म्हणजे कुठलं एक्स्ट्रा ते पण येतं कुठलं ते आपण रेग्युलर बघत नाही. सरळ सेवेच्या मेन्स झाले आपले प्रिलिम झालेले असते त्या, मग वेगळं आपण म्हणतो अवघड गेला वेगळं काय जातं. मग ती वेगळं काय जातं तर ती जी वेगळं काय दाखवायची जी आपण तिकडे बघत नाही. आता समजा तलाठी असतील भरतील्या, परत MPSC असलेल्या PSI BSI, परत आणखी भरपूर आहेत त्या. त्यातल्या
त्यांच्या ते गणित असते त्या क्वेश्चन पेपर मध्ये आपण ते बघत म्हणजे नाही. एका दुसरं गणित त्यातलं पण येऊ शकतं. त्यातलं असतंय ते आपण बघत नाही, ते आपण म्हणतो वेगळंच काय टाकलं. मग त्यासाठी क्वेश्चन पेपर झालेलं क्वेश्चन पेपर नुसतं ना की पोलीस भरतीचं क्वेश्चन पेपर अनालिसिस करायचं, तेच नुसतं ते करायचं, ते तर केलंच पाहिजे, ते महत्वाचं, ते पार्ट आहे त्याचा, ते केलंच पाहिजे. पण त्याच्या व्यतिरिक्त पण जेवढ्या सरळ सेवेच्या भरती झालेल्या त्यांचं पण गणित ही त्यांचं बेसिक ती आपल्याला ती हाय लेवल असते. म्हणजे आता जर मी एक ओव्हरव्ह्यू घ्यायचा म्हणलं तर PYQ सगळ्यात जास्त महत्वाचा आहे. PYQ सोडवून त्याचं अनालिसिस केलं पाहिजे. हे कोणी करायचं, त्याने बाबा 1-2 भरती दिल्या त्या मुलांना ती ठीक आहे. ज्यांनी नाही दिली अभ्यासच करायचा. ज्यांनी नाही दिलं त्यांनी सरळ लेक्चर लावायचे, अकॅडमी लावायची, कुठं तुम्हाला शक्य होईल तिथे अकॅडमी लावणे आणि लेक्चरच करणे. आता मी आणखीन एक गोष्ट याच्यामध्ये बघितली की समजा मी मुंबईसाठी फॉर्म भरणार आहे, तर मुंबईचं PYQ काढतात सगळं आणि मुंबईमध्ये बघतात की सामान्य ज्ञान असेल, चालू घडामोडी असेल, ही जरा जास्ती विचारलं जाते, GK जरा जास्ती विचारलं जातंय आणि गणित थोडं कमी विचारलं जातंय. मग त्या पॅटर्न नुसारच अभ्यास करतात लोक. आता ही कितपत बरोबर आहे? ती आता पुढचा पेपर कसा येईल हे तुम्हाला कोणालाच माहित नसतं, ना की अकॅडमीवाल्याला माहित असतं. ते फक्त त्यांचा व्ह्यू, त्यांचं एक मटेरियल असतं ते खपायसाठी, त्यांचं म्हणजे कोणाला त्यांचं जे छोटी व्यवसाय काय ते त्यांचं ते काम करणार. पण ते आपल्याला कळलं पाहिजे की कुठनं आपण काय केलं पाहिजे. आणि प्रत्येक पोलीस भरतीचं आणि असं नसतं की बाबा 25 मार्काला हे येतं, 25 मार्काला गणित येतं, 25 मार्काला बुद्धिमत्ता, 25 मार्काला मराठी. आता तो पॅटर्न बऱ्यापैकी सहसा बंद झालाय, मिक्स सगळं आता मिक्सच येते. काही ठिकाणी मराठी आलं तर एकदम येते 20 मार्काला, 20-25 मार्काला नंतर मराठी येते. आणि त्यामुळे कोणाचं ऐकून माझंच पुस्तक घ्या, मग पुस्तकात 100 पुस्तक घेऊन काय उपयोग नाही. पुस्तक 100 घेतली पाहिजे असं काय नसतंय, एकच बघता पण ते परफेक्ट वाचलं पाहिजे. अच्छा, म्हणजे बेसिकली कुठलं शॉर्टकट घेऊ नका, कोणी कुठला पॅटर्न सांगितलाय म्हणून त्याच्यानुसार अभ्यास करू नका. संपूर्ण अभ्यास करा आणि तुम्ही तुमचं अनालिसिस करून तुमच्या हिशोबानं चाला. आता पुस्तकाचा विषय काढला आपण, कुठली पुस्तकं घेतली पाहिजे आणि कुठल्या विषयासाठी कुठली पुस्तकं बेस्ट आहेत? पुस्तकात तुम्ही विचारल्यासारख्या पुस्तकं म्हटलं तर मराठीसाठी तर बाळासाहेब शिंदे सारखं उत्तम पुस्तक कुठलंच नाही. म्हणजे आहे ती, पण आता पोलीस भरती करणाऱ्या विद्यार्थ्यासाठी तेच आहे, बाळासाहेब शिंदे. आणि तुम्हाला जर ओव्हरऑल तुम्हाला जर सगळा अभ्यास GKचा अभ्यास करायचा म्हणतं तर सह्याद्री सारखं उत्तम पुस्तक नाही. सह्याद्री ठोकळा, उमेश रुपनवरे सरांचा, सगळ्याच गोष्टी त्याच्यामध्ये गोष्टी ऍड आहेत. आणि बरं गणिताला जर म्हटला तर ह्यांचं कोणाचं ते आपले सतीश वसे यांचं फास्ट ट्रॅकचं पुस्तक आहे, गणित आणि बुद्धिमत्ता, त्यासारखं उत्तम पुस्तक नाही कोणतं. म्हणजे सतीश वसे, पहिली गोष्ट तर सह्याद्रीचा ठोकळा बेस. पण तुम्हाला आता ऍडव्हान्स जरा बेस झालाय म्हटलं, तुम्हाला ऍडव्हान्स गेलं पाहिजे, वेगळं काहीतरी वेगळा प्रश्न आला तर काय केलं पाहिजे. त्यासाठी जर तुम्हाला म्हटलं तर सतीश वसे सरांचं पंढरीनाथ राणे सरांचं पुस्तक, ही 2 गणिताला पुस्तकं हे फिक्स पाहिजेतच. आणि PYQ आणि झालेले सगळ्या PYQ क्वेश्चन पेपर, बस ही 4 पुस्तकं बस तुम्ही पोलीस होते. हो, एवढ्यामध्ये सगळ्या गोष्टी ही जेवढं आहे तेवढं खट पाहिजे, क्लिअरच पाहिजे तुमच्यात. आणि असं एवढं मी ठिकाभर पुस्तक वाचली, पोतभर पुस्तक वाचली, त्याची काही सुद्धा गरज नाही, काही सुद्धा उपयोग नाही, अजिबात नाही. मेन 4 पुस्तक घेतली पण ती एकदम परफेक्ट केली, त्याच्यातनं विषय संपला, त्याच्या बाहेरचं काही येणार नाही. नोट्स आणि त्या पुस्तकापेक्षा तुम्ही जेवढं स्वतः नोट्स केलेलं असते त्याला महत्वाचे असते, त्यातलं ध्यान राहतं, पण स्वतः काढलेलं असते. म्हणजे आपण माहिती कुठल्या तरी ट्रिक मध्ये नोट्स मध्ये मांडलेली असते. नोट्स मध्ये आता एखादं समजा विज्ञानाचा एक प्रश्न काय विचारतो, विषाणूपासून होणार रोग किंवा जीवाणूपासून होणार रोग, असा एक प्रश्न असतो. मग ते एकदम रोग काय ध्यान राहत नाहीत, मग ते तुम्ही एक शॉर्ट ट्रिक, एक गोष्ट टाईप किंवा एखाद्या कविता टाईप तुम्ही करता, ती जास्त ध्यान राहत त्या पुस्तकापेक्षा. विज्ञानासाठी वगैरे कुठलं पुस्तक घेतलं पाहिजे का? नाही, विज्ञानासाठी नाही. विज्ञानासाठी असं खास एवढं विज्ञानाला येत नाही, येतात किती 1-2 प्रश्न, त्यासाठी एवढं मोठं पुस्तक, त्यासाठी आपलं PYQ ठीक आहे. PYQ मधनं जेवढं येईल प्लस त्याच्या रिलेटेड तुम्ही एक्स्ट्रा थोडीशी माहिती काढा तेवढीच. आणि सह्याद्री ह्याच्यात असतेच, सह्याद्री ठोकळा आहेच, जेवढे तुम्हाला जेवढे अगदी महत्वाचे तेवढे आहे. ठीक आहे, म्हणजे तसं बघायला गेलं तर बेसिकला सह्याद्रीचा ठोकळा, ऍडव्हान्सला मराठीत गेलं तर मराठी व्याकरणचं एक पुस्तक घ्यायचं बाळासाहेब शिंदेचं. ऍडव्हान्स मध्ये गणिताला गेलं तर गणितामध्ये फास्ट ट्रॅकची जी सतीश वशेंचं पुस्तक आहे ती घ्यायचं. बुद्धिमत्तासाठी सुद्धा ऍडव्हान्स मध्ये गेला तर अनिल अंकिलकींचं आहेच. मग बुद्धिमत्तेसाठी म्हटलं तर अनिल अंकिलकी सरांचं ती पुस्तक आहे बुद्धिमत्तेचं. आणि याच्या व्यतिरिक्त PYQचं पुस्तक, याच्या व्यतिरिक्त PYQ गेले किंवा तुम्ही ऑनलाईन PYQ सोडवू शकता. ऑनलाईन PYQ सोडू शकता. ते आणि भरती टायमाला बरोबर ट्राय MCQ ऍप ते पण आलं होतं, त्यात मी त्यात क्वेश्चन पेपर पण सोडत होतो. PYQ त्यात बऱ्यापैकी त्यात PYQच होते, त्याचा फायदा भरपूर झाला.
अच्छा, आता याच्यानंतर आता ठीक आहे, आता आपण लेखीची बाजू इथं क्लोज करू. आणि मग आता जरा हां. लेखीचं म्हटलं तरी ती आता भूगोलाचा प्रश्न असेल. हम्म, भूगोलाला तुम्हाला ते नकाशाच पाहिजे पुढे तुमच्या रोज रेग्युलर बसताय. हम्म, आणि तिथं विचारताना तर एवढं काय विचारायचं, दक्षिणेकडून पूर्वेकडून दक्षिणेकडे कोणतं राज्य येते, हम्म. पूर्वेकडून उत्तरेकडून दक्षिणेकडे नद्या लावा, क्रम लावा. त्यासाठी तुम्हाला तो नकाशाच पाहिजे पुढे. वाचून वाचून तुम्ही किती वाचणार आहे. बरोबर. त्यामुळे रोजच्या रोज तुम्हाला नकाशा असला ना समोर, हां. तुम्हाला वाचायची पण गरज नाही. आपण नकाशा बघितलं तर आपल्याला कळते. आता विचारते पूर्वेकडचे राज्य कुठले, आपल्याला माहित असते. हे सगळे राज्य आपण नकाशावरती डोळ्यात आलेले असते डोळ्यात राज्य, असते. त्यामुळे ते लगेच दिशा त्यामध्ये बघून. त्याला सेपरेट आता एखादं पुस्तक वाचायचं नाही. ठीक आहे, पूर्वेकडे हां. आपल्याला नकाशा असतो पुढे. ठीक आहे, हम्म, झालं. अरुणाचल प्रदेश दिसतंय हम्म. लिहिलं. ठीक आहे, आता याच्या व्यतिरिक्त आपल्याकडे लेखीमध्ये काय गोष्टी राहिल्या त्या का डिस्कस करायला? लेखीमध्ये नाही आता एवढे पुस्तकं बिस्तक वाचन जेवढे आहे ते तेवढे फक्त परफेक्ट पाहिजे. ठीक आहे, आता लेखीची बाजू आपण इथं क्लोज करू. आता जर जाता जाता विद्यार्थ्यांना एखादी गोष्ट सांगायची असेल की पोलीस भरतीबद्दल असेल किंवा त्यांच्या आयुष्याच्या प्रवासाबद्दल असेल, तर काय सांगा? जाता म्हटलं तर प्रत्येक गोष्टीत म्हटलं तर सातत्यच पाहिजे. हे इतर दुसरं काहीच नाही. रेग्युलर सातत्यच पाहिजे. सातत्याशिवाय दुसरं त्याला मोटिवेशन दुसरं काही नाही. हम्म. तुम्ही रेग्युलर सातत्य कुठलीही गोष्ट टिकून- करा, फक्त हां, सातत्य सातत्य. त्याच्यामध्ये टिकून राहा, ठेवा. जिंकून जाशील. होय, ठीक आहे, धन्यवाद इंटरव्ह्यू दिल्याबद्दल. आता याच्यानंतर जर विद्यार्थ्यांचा काय प्रश्न असतील, तुम्ही बोलला की अभ्यास असा करा, पुस्तकं हे घ्या, याच्यानंतर जर काय प्रश्न असतील, जर विद्यार्थ्यांनी याच्याबद्दल कमेंट केले की एखादा प्रश्न विचारला, तर त्याचा आन्सर तुम्ही द्याल का या व्हिडिओ नंतर? हा, नक्कीच, का नाही. ठीक आहे, मग तुम्हाला जर विद्यार्थ्यांना जर याच्याबद्दल काय प्रश्न असतील, इंटरव्ह्यूमध्ये काय गोष्टी आम्ही कव्हर केल्या त्याच्याबद्दल तुम्हाला काही शंका असतील, तर कमेंटमध्ये नक्की विचारा. सर इथं आहेत, कायमच आहेत, ते तुम्हाला आन्सर द्यायला काही मागवडं बघणार नाही. त्यांच्याकडून जेवढे आन्सर होतील तेवढी जास्त आन्सर ते तुम्हाला देणारच आहेत. जर त्यांच्याकडून एखादी गोष्ट राहिली असेल तर त्याच्यामध्ये आम्ही आमचे आन्सर नक्की ॲड करू. आता या व्हिडिओमध्ये आपण स्ट्रगल स्टोरी कव्हर केली नाही का? कारण स्ट्रगल हे प्रत्येकाच्या आयुष्याचा पार्टच आहे. कोणताही विद्यार्थी असेल तर त्याला स्ट्रगलमधून जावंच लागतं. म्हणून आम्ही या गोष्टी कव्हर केल्या नाहीत. आम्ही कव्हर त्या गोष्टी केल्या ज्या गोष्टी ॲक्च्युअलमध्ये महत्त्वाच्या आहेत. जसं की लेखीची बाजूच्या गोष्टी असतील, ग्राउंडच्या बाजूच्या गोष्टी असतील, माइंडसेटबद्दलच्या गोष्टी असतील, या गोष्टी सगळ्यात जास्ती महत्त्वाच्या आहेत जर तुम्ही पोलीस भरती किंवा कोणत्याही गव्हर्नमेंट जॉबच्या प्रिपरेशनसाठी तयारी करत असाल तर. म्हणून आम्ही फक्त या गोष्टीच कव्हर केलेल्या आहेत. आता या व्हिडिओमध्ये आम्ही लेखीबद्दल जेवढं पण बोललोय त्याच्यामध्ये दोन गोष्टी अशा आहेत ज्या सगळ्यात जास्ती महत्त्वाच्या आहेत. पहिली गोष्ट म्हणजे PYQ, प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर. का महत्त्वाचं आहे? कारण जे आधी क्वेश्चन पडलेले आहेत ते रिपीट सुद्धा होऊ शकतात. त्यामुळे ते क्वेश्चन तुमच्या हाताखालून जाणं, तुमच्या प्रॅक्टिस होणं हे खूप जास्ती महत्त्वाचं आहे. म्हणून प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर हे खूप जास्ती महत्त्वाचं आहे. दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही प्रॅक्टिस टेस्ट सोडवणं जास्ती महत्त्वाचं आहे. प्रॅक्टिस टेस्टमुळे काय होतं की पहिलं तर तुमच्या हाताखालून खूप जास्ती MCQ जातात, तुमचं प्रॅक्टिस होतं. आणि दुसरं म्हणजे प्रॅक्टिस टेस्ट दिल्यानंतर जे तुमचा परफॉर्मन्स येतोय त्याच्यातून तुम्हाला समजतं की तुम्ही कॉम्पिटिशनमध्ये एक्झॅक्टली कुठं आहे, तुमची लेवल किती आहे ही तुम्हाला समजतं. म्हणून या दोन गोष्टी करणं हे खूप जास्ती महत्त्वाचं आहे. आणि या दोन गोष्टीसाठी माझ्याकडून एक ॲपचं सजेशन आहे, ज्या ॲपमध्ये तुम्हाला रेग्युलर टेस्ट सुद्धा मिळतात, तुम्हाला PYQ सुद्धा मिळतात, तुम्हाला तिथं चालू घडामोडी सुद्धा मिळतात, तुम्हाला तिथं नोट्स सुद्धा मिळतात आणि बऱ्याच काही गोष्टी आहेत ज्या सर्व गोष्टी तुम्हाला त्या ॲपमध्ये मिळतात. आता या ॲपची लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. जर तुम्ही इंस्टाग्रामवरती बघत असाल तर बायोमध्ये तुम्हाला लिंक घावेल. जर तुम्ही यूट्यूबवरती बघत असाल तर मला डिस्क्रिप्शनमध्ये लिंक घावेल. ॲप डाउनलोड करायला विसरू नका, कारण ते ॲप तुम्हाला खूप जास्ती महत्त्वाचं ठरणार आहे. आणि काय माहिती, फक्त त्या ॲपमुळेच तुम्ही पोलीस भरती क्रॅक करू शकाल. आता ही इन्फॉर्मेशन बऱ्याच विद्यार्थ्यांना माहीत नाहीये, त्यामुळे या व्हिडिओला लाईक करून जास्तीत जास्त शेअर करा. आणि अशीच महत्त्वाची माहिती आम्ही आणत असतो, त्यामुळे या अकाउंटला फॉलो किंवा सबस्क्राईब नक्की करा.